माऊली संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा आजचा मुक्काम तरडगाव या ठिकाणी आहे। माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये लोणंद ते तरडगाव हा जवळपास 8 किलोमीटरचा छोटा टप्पा आहे। त्यामुळे या टप्प्यामध्ये सुद्धा मोठी गर्दी असते। आज पहाटेपासूनच या वारी मार्गामध्ये मोठ्या संख्येने वारकरी चालत होते। उन्हाचा कहर असताना सुद्धा वारकऱ्यांचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। जय हरी विठ्ठल। मी आता चांदोबाचा लिंब या ठिकाणी आहे। काल पालखी लोणंद या मुक्कामी होती आणि आज ती तरडगाव या मुक्कामी असणार आहे। ज्या वेळेला लोणंदहून पालखी तरडगाव या दिशेने जाते त्यावेळेला हे चांदोबाचा लिंब हे ठिकाण आहे। या ठिकाणी माऊलींच्या पालखीतलं पहिलं उभं रिंगण होतं आणि हा दरवर्षीची परंपरा आहे, प्रथा आहे। जसं मी तुम्हाला पहिल्या एपिसोडपासून सांगतोय, या वर्षीच्या माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये मोठी गर्दी दिसून येते। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहताय केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक या वारी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। अनेक दिंड्या, अनेक पालख्या, वारकरी, स्थानिक नागरिक, परिसरातले नागरिक हे मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी वारी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळे यावर्षीतल्या वारीची जी संख्या आहे, लोकांची जी संख्या आहे, वारकऱ्यांची जी संख्या आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे। जवळजवळ यावर्षी 10 लाखाहून अधिक लोक आत्ताच वारी सोहळ्यामध्ये आहेत असं जाणकारांचं म्हणणं आहे। कदाचित आषाढीपर्यंत, पंढरपूरपर्यंत पोहोचेपर्यंत ही जी संख्या आहे ही किमान 25 ते 30 लाखांच्या घरात पोहोचेल असा देखील एक कयास वारीचे जे अभ्यासक आहेत ते वर्तवत आहेत। त्यामुळे यावर्षी सगळ्यात मोठी गर्दी या वारी सोहळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे सोहळे पार पडत आहेत, काल निरास्नान पार पडलं, काल त्या ठिकाणी मोठी गर्दी होती आणि आज चांदोबाचा लिंबचं रिंगण, या रिंगणाच्या ठिकाणी देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे आणि अनेक तरुण देखील या सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत। आबालवृद्ध आपण म्हणू शकतो वारी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। एक आनंदाचं वातावरण आहे, एक उत्साहाचं वातावरण आहे आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून ज्या ज्या ठिकाणी भगवंत पांडुरंगाचे भक्त आहेत, वारी आहे, वारकरी आहेत, माळकरी आहेत, हे सगळेच जण मोठ्या संख्येनं या संपूर्ण सोहळ्यामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी चांदोबाचा लिंब या ठिकाणाहून।